नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात राज्यभरातल्या दिवसभरातल्या 36 जिल्ह्यातल्या एकूणच 72 बातम्यांचा आपण वेगवान आता आढावा घेऊया। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये महायुतीची बैठक, घटक पक्षातील सर्व स्थानिक नेते पदाधिकारी बैठकीला उपस्थित, तर येवला दौऱ्यामुळे छगन भुजबळ बैठकीला अनुपस्थित। मुख्यमंत्री शिंदेंनी नाशिकमधील साधू महंत वारकरी संप्रदायामधील प्रतिनिधींची भेट घेतली। साधू महंत यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची विविध विषयांवर चर्चा। लोकसभेनंतर कधीही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील, येवला दौऱ्यावर मंत्री भुजबळांचं सुतोवाच, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे दिलेत आदेश। डोंबिवलीमध्ये महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्या सभेच्या नियोजनासाठी बैठकीचं आयोजन, श्रीकांत शिंदेंसह भाजपचे पदाधिकारी देखील उपस्थित। पंकजा मुंडेच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात निवडणूक आयोगाने चौकशी करावी, महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांची मागणी, तर चुकीच्या गुन्ह्यामध्ये माझं नाव जोडलं जात आहे त्याचीही चौकशी करा, सोनावणेंचं हे वक्तव्य। मरेन पण कधीही कमळ, हात किंवा धनुष्यबाण चिन्हावर लढणार नाही, महादेव जानकर यांचं मोठं विधान। 2024ला स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावरच दिल्लीत जाणार, जानकरांकडून विजयाचा विश्वास। राहुल शेवाळे यांनी पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांची घेतली भेट, धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी जाऊन शेवाळ्यांनी घेतली भेट। नाशिकच्या आदिवासी भागामधील युवक मतदान जनजागृतीसाठी पुढे सरसावले, TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमधील मतदानावरील बहिष्कार मागे। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर, मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात 10 जूनला मतदान, विद्यमान 4 आमदारांचा कार्यकाळ 7 जुलैला संपणार। मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असल्यानं भाजप उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्याकडून रात्री उशिरापर्यंत प्रचार सुरू, गावागावात जाऊन कॉर्नर सभा आणि मतदारांना भेटून भाजपाला मतदान करण्याचं आवाहन। नंदुरबार जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी मास्तरांनी साकारली वासुदेवाची वेशभूषा, वासुदेव बनून तळोदा तालुक्यामधील आष्टी जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक कैलास लोहार यांची अनोखी जनजागृती। नंदुरबार जिल्ह्यामधील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानाला सुरुवात, मतदानाच्या दिवशी मतदान करता येणार नसल्यानं घेतली जातीय ही खबरदारी, पोलीस, आरोग्य आणि इतर शाखेचे एकूण 1043 मतदानाचा हक्क बजावणार। शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर PDCC बँकेवर गुन्हा दाखल झालेला आहे। बारामती लोकसभेमध्ये मतदान केंद्रावर गैरप्रकार झाला, 157 मतदान केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचा सुळेंचा आरोप, सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार। शरद पवारांनी बारामती लोकसभेच्या प्रत्येक तालुक्याच्या प्रमुखांकडून मतदानाबाबत माहिती घेतलेली आहे, कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची प्रमुखांची पवारांना माहिती। पुण्यातील रायरेश्वर मतदान केंद्रावरून मतदान कर्मचाऱ्यांचा अवघड प्रवास, सर्वात उंच पठारावरून निवडणूक साहित्य घेऊन पायी खडतर प्रवास। पुण्याच्या दुर्गम डोंगरी भागामध्ये 100% मतदान, बुरुडमाळजवळ 20 पुरुष आणि 20 महिलांनी बजावलाय मतदानाचा हक्क। बुरुडमाळमध्ये 75 वर्षात पहिल्यांदाच मतदान केंद्राची स्थापना। धाराशिवमध्ये EVM आणि VVPAT मशीन शासकीय तंत्रनिकेतनमधील स्ट्रॉंग रूममध्ये दाखल, स्ट्रॉंग रूम परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त। पुण्यात मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता, पुढील 4 दिवस दुपारनंतर ढगाळ वातावरणाचा अंदाज, येत्या सोमवारी मतदानाच्या दिवशी वातावरण ढगाळ राहणार। उरणच्या JNPT बंदरामध्ये 100हून अधिक कांद्याचे कंटेनर अडकले, JNPT आणि कस्टमची वेबसाईट अपडेट न झाल्यामुळे गोंधळ। नाशिकच्या जामोरीमधील 150 ते 200 कंटेनर JNPT बाहेर असल्याचा अंदाज आहे। कांदा निर्यात शुल्क संभ्रमावस्थेमुळे 400हून कंटेनर अधिक अडकलेले खोळंबलेले पाहायला मिळतात। कांद्याच्या बाजारभावामध्ये 300 ते 500 प्रति क्विंटल दर मागे घेणार। निर्यात बंदी उठूनही सोलापुरात कांद्याचे दर घसरलेलेच, सीमा शुल्क विभागाकडून शुल्काबाबत अनिश्चिती, किती शुल्क आकारायचे याबाबत आदेश नाही, सीमा शुल्क विभागावर शेतकऱ्यांची नाराजी। नवी मुंबईमधील वाशीच्या बाजार समितीत कांद्याचे दर घसरले, 2 दिवसांपूर्वी कांद्याचे दर 22 ते 30 रुपये, तर आज कांदा 15 ते 20 रुपये किलोवर, कांद्याचे दर कोसळल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। बीडमध्ये उन्हाच्या तडाख्याचा कांदा पिकाला फटका, हवामान आर्द्रता वाढल्यानं कांदा नासलाय, कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात।
पुण्यातील दिवळे गावात पोलीस असल्याची बतावणी करत कांदा विक्रेत्याची लूट, तर दुसऱ्यानं गळ्यातील चैन हिसकावून पळ काढलाय. राजगड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल. लसणाच्या उत्पादनामध्ये घट, कायम दरात वाढ. एपीएमसी बाजारात लसणाची 100 ते 250 रुपयांची विक्री. बुलढाण्यात रब्बी ज्वारीला आता हमीभाव मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त झाले. तहसील कार्यालयासमोर ज्वारीचा लिलाव करत शेतकऱ्यांचं आंदोलन. ज्वारीला योग्य हमीभाव देण्याची मागणी. नांदूर मधमेश्वर कालव्याला पाणी सोडण्यासाठी गंगापूर तालुक्यामधील शेतकरी आक्रमक शेतकरी नांदूर मध्यमेश्वर कालव्यात उतरून आंदोलन करतात. अकोल्यात ठाकरे गटाकडून महानगरपालिकेच्या गेटसमोर पाणीपट्टी बिलाची होळी. पालिका मनमानी पद्धतीनं टॅक्स वसूल करत असल्यानं त्याविरोधात आंदोलन. अकोला जिल्ह्यात टोल माफीसाठी नागरिक आक्रमक. आगामी काळात मोठा जनआंदोलन उभारण्याचा परिसरातील नागरिकांचा इशारा. राजापूरमधील कोदवली नदीमध्ये अचानक भरतीचं पाणी शिरलं. नदीपात्रामधील पाण्यात गाड्या अडकल्या. वाहन मालकांचं मोठं नुकसान. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यामधील सिद्धेश्वर धरणानं गाठलाय तळ. हिंगोली, वसमत, पूर्णा या शहरावर पाणी टंचाईचं सावट. येलदरी धरणामधून सिद्धेश्वर धरणामध्ये पाणी सोडण्याची मागणी. येत्या 10 मे रोजी माढ्याच्या उजनी धरणामधून सोलापूरसाठी पाणी सोडणार. एकूण 5.5 टीएमसी पाणी सोडलं जाणार असल्यानं पुढील 2 महिने सोलापूरची पाण्याची चिंता मिटणार. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढलाय. जिल्ह्यामध्ये 42 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद. वाढत्या तापमानाचा नागरिकांना त्रास होतोय. वाशिम जिल्ह्याच्या तापमानामध्ये मोठी वाढ. जिल्ह्यामधील शेतकरी मात्र खरीप हंगामाच्या शेती मशागतीच्या कामात गुंतले. रखरखत्या उन्हात मेळघाटामध्ये वॉटर ॲपलची निर्मिती. धामणगावचे शेतकरी रमेश जोशींनी वॉटर ॲपलची लागवड केली. आता मेळघाटमध्ये वॉटर ॲपलची चव चाखता येणार आहे. सततच्या वातावरण बदलामुळे नांदेड जिल्ह्यात शेती पिकांचं नुकसान. वातावरण बदलामुळे शेतकरी संकटात. नागपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा. खातकेडेवाडीमध्ये वीज पडून आता म्हशीचा जागेच मृत्यू झाला होता. अनेक ठिकाणी घरांचं देखील नुकसान झालेलं आहे. भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळीमुळे धान पिकांचं मोठं नुकसान. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी चिंतेत. गोंदियात अवकाळी पावसामुळे 277 हेक्टर पिकांचं नुकसान. एकूण 77,76,540 रुपयांची नुकसान भरपाई देण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. नांदेडच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये मोठी घसरण. सोयाबीनला 5,300 रुपये प्रति क्विंटल भाव. सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. बीडच्या परळीत पाण्याअभावी 1 एकरवरील डाळिंबाची बाग उद्ध्वस्त झाली. शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. परभणीत केवळ एका कंपनीच्या रासायनिक खतांच्या दरामध्ये 200 ते 250 रुपयांची वाढ. इतर कंपन्यांचे दर मात्र स्थिर. दरवाढीच्या भीतीनं शेतकऱ्यांची खत खरेदीसाठी तारांबळ उडाल्याचं चित्र. परभणीत रासायनिक खतांच्या किमतीमध्ये बॅग मागे 200 ते 300 रुपयांची वाढ. खरीप तयारी करणारा बळीराजा हवालदिल. वर्ध्यात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत 1 दिवस आंबा महोत्सवाचं आयोजन. शेतकऱ्यांनी आंबा फळबाग शेतीकडे वळावं. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचं आवाहन. पुण्याच्या नारायणगावमध्ये मुक्ताबाई आणि काळोबा देवाची यात्रा. तब्बल 40 वर्षांपासून शोभेचे दारूकाम यात्रेचं आकर्षण. परभणीच्या रावराजुरमध्ये नागरेश्वर मंदिरामध्ये पालखी सोहळा संपन्न. गावात हाताने बैलगाडे ओढण्याची परंपरा कायम. साताऱ्याच्या दहिवडीत सिद्धनाथाच्या रथोत्सव सोहळ्याला उत्साह. ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख शेखर गोरे यांची उपस्थिती. नांदेडच्या बिलोली तालुक्यामधील लोहगावात हनुमान यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन. राज्यभरातील कुस्तीपटूंचा स्पर्धेत सहभाग. चंद्रपूरमधील उमा नदी प्रवाहीकरणाचं स्वप्न धुसर. चला जाणून या नदी या उपक्रम कागदावरच राहिलेला आहे. उपक्रमांतर्गत आखलेल्या उपाययोजना कृतीत पर्यावरण प्रेमींची मागणी. वाशिममध्ये जलजीवन मिशन योजनेची कामं युद्धपातळीवर सुरू. कामं तातडीनं पूर्ण करण्याच्या ग्रामीण पुरवठा विभागाच्या कंत्राटदारांना सूचना. वर्ध्यातील हिंदी विश्वविद्यालयामध्ये 3 नवीन फौजदारी कायद्याअंतर्गत जनजागृती रॅली. कुलगुरूंकडून हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात. वाशिममध्ये पोलीस प्रशासनाची व्यापारी, ज्वेलर्स तसंच इतर बँक कर्मचाऱ्यांसह बैठक. सुरक्षेच्या दृष्टीनं उपाययोजना सुचवल्या. पुण्याच्या पीएमपीएल बसची हुबेहूब लघु कलाकृती साकारली. अकोल्यामधील कलाकार पियुष राऊतची अनोखी कलाकृती सादर. पुण्यात एप्रिल महिन्यामध्ये 6,000 नागरिकांकडून एसटीचं आरक्षण झालेलं आहे. वल्लभनगर आगाराला आरक्षणामधून 16 लाखांचं उत्पन्न. चालकानं बस रुग्णालयात न नेल्यानं एसटी बसमध्ये प्रवाशाचा मृत्यू. सहप्रवाशांचा आरोप. भंडारा जिल्ह्यामधील तुमसरमधली ही घटना आहे.
चालक आणि वाहकावर कारवाई करण्याची मागणी. 21 वर्ष देशाची सेवा करणाऱ्या सेलूचे संतोष शेळके यांची सेवानिवृत्ती. सेलूत दाखल होताच शेळके यांचं जल्लोषात स्वागत करत काढली भव्य मिरवणूक. चंद्रपुरात रेड क्रॉस स्थापना दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन. वाहतूक पोलिसांना उष्माघाताविरोधी किटचं वाटप करण्यात आलं. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरच्या छावणी पोलीस ठाण्यातून 2 आरोपी पसार. हातकड्यांसह आरोपी पसार झाल्यानं पोलीस दलामध्ये खळबळ माजलेली आहे. अमरावतीच्या कौंडेश्वरमध्ये वीटभट्टीवर महसूल विभागाची कारवाई. वीटभट्टीसह कामगारांच्या झोपड्यांवर जेसीबी. वीटभट्टी मालकाचं कोट्यवधींचं नुकसान. नांदेडमध्ये निवृत्त कर्मचाऱ्यावर गोळीबार करून लुटमार करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात. चाकू पिस्तूलसह 4 लाखांचा मुद्देमाल जप्त. नांदेड पोलिसांची ही मोठी कारवाई. पुण्याच्या जुन्नरमधील काळवाडीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 8 वर्षीय मुलाचा मृत्यू. घरासमोरील अंगणात खेळत असताना बिबट्याचा हल्ला. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. इगतपुरी पारदेवी रस्त्यावर 3 बिबट्यांचा मुक्त संचार. पाण्याच्या शोधात बिबटे आले असल्याचा अंदाज. बिबट्या चाकरमान्यांकडून मोबाईल कॅमेरामध्ये कैद. चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वनविभागानं लढवली सौर शक्कल. शेकडो वन्यजीवांसाठी पाण्याची सोय. वाघाच्या वास्तव्यातच बांधली सौर आधारित बोअर. राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 1 जानेवारी ते 14 एप्रिल 2024 या कालावधीत चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येमध्ये 4पट वाढ. आरोग्य विभागाच्या अहवालामधून माहिती समोर. पुण्यात उन्हाळी सुट्ट्यांमुळे प्रवासी वाढल्यानं खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट. प्रवाशांना दुपटीनं तिकीट विक्री तर लूट करणाऱ्यांविरोधात कारवाई करणार परिवहन विभागाचा इशारा. पुणे शहरातील वाहनांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर.